माझी ही ईव्हीएम मशीनवर शंका, मी न्यायालयीन लढाई लढणार. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल. जालन्यात पैशाचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. जिथं जिथं मी काम केलं तिथं तिथं पैशांचा पाऊस पडला. कटेंगे बटेंगेचाही फॅक्टर चालला. 50 खोकेच नव्हे 70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्यांचा विजय झाला गोरंट्याल. आता महानगरपालिका आमचं लक्ष. माझी ईव्हीएम मशीनवर शंका आहे, त्यामुळे मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं काँग्रेसचे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक 30 रोजी शनिवारी दुपारी आपल्या निवासस्थानी प्रीतीसुधा नगर इथं म्हटलंय. जालन्यात पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. जिथं जिथं मी काम केलं तिथं तिथं पैशाचा पाऊस पडला असा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. कटेंगे बटेंगाचाही फॅक्टर निवडणुकीत चालला. तसेच 50 खोकेच नव्हे तर 70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्यांचा विजय झाला अशी टीका नाव न घेता गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर केली आहे. निवडणुकीत हरलो असलो तरी खचून न जाता गाठी भेटी सुरू केल्यात. आता महानगरपालिका आमचंच लक्ष असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलंय. ईव्हीएम मशीन बद्दल आम्हाला पार्टीकडून आलेला आहे आणि ईव्हीएम मशीन बद्दल न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे. कारण मी काही भागात जिथं माझे नगरसेवक असताना मला इथं मायनस झालं, तुम्हाला थोडं ईव्हीएम मशीनवर पण शंका येते आणि त्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. लोक आता हरलेलो आहोत, आपला पराभव झाला. मी कुठं हारलेलो आहे? कोण? जनतेच्या मनातून मी हारलेलो नाही. हे 2-3 फॅक्टर जे आलेले आहे त्या फॅक्टरचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. बघा, मला आता 72,000 मतदान मला भेटलंय आणि मी काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही. व्यक्तिगत माझ्या मतदान आहे आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता. आणि दुसरा पैशाचा पाऊस जे पडला, एक. दुसरा जे ध्रुवीकरण झाला, 2. तिसरा गुंडागर्दी दादागिरी झाली, ते फॅक्टर आहे. आणि मी लोकांचा मनाचा आमदार मी आताही आहे. मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झालं, ठीक आहे, जे जागेला त्याच्यावर काही बोलायचं नाही. फॅक्टर कुठले चालले, काय फॅक्टर? पैशाचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला. म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलम मध्येच पैसे वाटतात, असं नाही. प्रत्येक गावात जिथं मी काम केलं, जसं कडवंची गाव, तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे, सर्वात जास्त पैसे तिथले दिले. सामानगाव, जे आग्रळ असेल, जिथं जिथं मी काम केलं तिथं, आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मी काम केलं, ज्या ज्या भागात माझे नगरसेवक काम, तिथं तिथं पैशाचा पाऊसच पडला. असं आणि चांगल्या लोकांना पैसे दिले त्यांनी, चांगल्या लोकांनी. म्हणजे एज्युकेटेड लोक पासून एज्युकेटेड लोक सोडून बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले. त्यात कटिंग बटिंगचा फटका फार झालेला आहे. आणि माझा जे उमेदवार होता पेनचा, तो निवडून येईल असं एक प्रकारचं वातावरण जे तयार केलं. त्यामुळं जे बिझनेस कमिटी आहे, जे नेहमी माझ्यासोबत आहे, ते पण यावेळी आमच्या विरोधात मतदान केलं. आता काय, आता चर्चा सुरू झाली गावात की आपल्याला विरोध झाला किंवा आपल्या सोबत नव्हते व्यापारी, MIDC, तर त्या लोकांचं काय म्हणणं आहे? त्यांना असं डाऊटफुल होतं की पेन निघेल आणि पेनचं मतदान 80-90 हजार असं जे नॅरेटिव्ह सेट केला होता. आणि जेव्हा मतदान त्यांना 31 हजार पडले, तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जेव्हा तेव्हा त्यांना एकदम शॉक लागला. आता माझ्या कॉलनीचं मी उदाहरण देतो, मी नाव सांगत नाही, आमचे गृहस्थ आहे, मी नाव सांगत नाही. ज्या दिवशी मी पडल्यानंतर पेपरमध्ये आले, ते गृहस्थ मला हे आमचं जे हनुमान मंदिर आम्ही दर्शनाला जातो ते पण तिकडे आले आणि ते दोघांवर हात ठेवला. मला काय झालं तुम्हाला? अरे बोले, आम्ही तर पेनवाला 90 हजार घेऊन निवडून येणार म्हणून आम्ही सर्व धनुष्यमानला मारलं माझ्या घरात, पण तो फक्त 31 हजार आहे. मी त्यांना सांगितलं पेन त्या समाजातून येतो, त्यांचं मतदान फक्त 54 हजार आहे आणि त्यात 4 हजार नाही, 50 आहे. 80% पडलं तर 40 हजार. 40 हजार मध्ये कोणी निवडून येत नाही. निवडून येण्यासाठी 80 ते 90 हजार. ते नॅरेटिव्ह सेट केला ना, ते लोकांमध्ये आता लोकांना वाटत होतं की आपण चुकीचा काम केलेलं आहे आणि चांगला माणसाला आपण पाडलं. मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात आली असं वाटतं. आता माझ्यापेक्षा तुम्हालाही माहित आहे ना, त्यांचे लोक सांगत होते ना 90 हजार आपण होत आहे, 90 हजार किसकी, असं तुम्ही जे बघितलं
तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाही माहिती आहे, पत्रकार लोकांना, की जे नेरेटिव्ह सेट दोन्हीकडून झालेला आहे. आणि म्हणजे शिवसेनाकडून पण तसंच झालं आहे आणि पेनकडून तसंच झालेलं आहे. तुम्ही खूप शेअरशाही करता, अशा या प्रसंगी आपण काय शेअर देणार? मी त्या लोकांना सांगू इच्छितो, ज्या लोकांना हे नेरेटिव्ह सेट केला आणि ज्याच्याकडून चुका झाली, त्याबद्दल एकच सांगतो, छोड़ जाने को जो कहता है तो जाने दो, छोड़ जाने को कहता है तो जाने दो. जान थोड़ी है, अरे धुआं है धुआं, आसमान थोड़ी है, लगेगी आग तो सभी सभी आएंगे जगने, या हमारा अकेले का मकान थोड़ी है. आपला एक डायलॉग होता, फेमस डायलॉग होता, 50 खोके एकदम ओके. शेवटी 50 खोके एकदम ओके झालेले आहेत. 50 खोके विजयी झाला. डायलॉग खरा झाला. 50 खोकेने 70 खोके झाले. मला जे वाटते 70 खोके वाटप झाले आणि 70 खोकेचा विजय झाला.